लपून लपून गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांची धडक कारवाई। प्रतिनिधी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांना खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सांगवी उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल अहिरे यांनी आपल्या स्वतःच्या शेतात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली असून त्यांची व्यावसायिक उपयोगाकरिता तो देखभाल करीत आहे। अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक सार्थक मेहते व स्टाफ अशांनी आज रोजी सदर ठिकाणी रेड करून आरोपी नामे राजेंद्र विठ्ठल अहिरे याच्या शेतातून सुमारे 6 फूट उंचीची 6 गांजाची झाडे पंचांसमक्ष जप्त केली असून सदर ठिकाणी एकूण 11 किलो 122 ग्रॅम वजनाचा ओला हिरवा गांजा जप्त करण्यात आला आहे। आरोपी राजेंद्र विठ्ठल अहिरे याला ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन देवळा येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व सोबत पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, नितीन बारहाते, सुभाष चव्हाण, राहुल शिरसाट, श्रावण शिंदे, शरीफ शेख यांनी पार पाडली। वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे, लोहनेर, देवळा। देवळा पोलिसांना आज रोजी खात्रीशीर माहिती मिळाली होती की उमराणे शिवारातील राजेंद्र विठ्ठल देवरे याने स्वतःच्या शेतामध्ये मानवी मेंदूवर अनिष्ट परिणाम करणाऱ्या गांजाची लागवड केलेली आहे। अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही पथकासह व सरकारी पंचांसह त्या ठिकाणी रेडची कारवाई केलेली आहे व त्या ठिकाणावरून जवळपास 11.5 किलो वजनाचा व 1,10,000 रुपये किमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीवर NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। सदरची कारवाई माननीय SP श्री बाळासाहेब पाटील सर, ॲडिशनल SP मिरखेलकर सर, SDPO कळवण भाग श्री सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली आहे।